तर जय महाराष्ट्राच्या बातमीची एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलेली आहे। त्यांच्या पक्षामध्ये या पालिका निवडणुकांनंतर मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे। काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। मनपा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात। एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्राच्या या बातमीची दखल घेतली आहे। सांगतो मला पण वाटते मंत्रिपद व्हायला पाहिजे, पण त्यांच्याकडे गेल्यानंतर वाटते नाही ठीक आहे। तर एक त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांना भेटल्यानंतर एक वेगळंच फील येतो। तर असे सर्वसामान्य शिंदे साहेब आहेत। मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवलेली आहे। पदाची तुम्ही इच्छा बोलून दाखवली। 2.5 वर्षांनी संधी। हे बघा चुकीचं काय? हे काही चुकीचं नाही आहे आणि आमचा क्लेम आहे। बघा मी अपक्ष निवडून आलो 19 मध्ये, त्यांना समर्थन कशाला दिलं असेल? मी काय तिकडे कार्यकर्ता म्हणून तो गेलो नाही ना, पक्षात प्रवेश केलो, सोबत होतो, गुवाहाटीला पण मी गेलो होतो। तर काही कार्यकर्त्यासाठी तो नसेल गेलं ना। 3 रेजिम आता आम्ही निवडून आलेलो आहे, तर साहजिकच आहे, तो आमचा क्लेम आहे आणि तो होणारच। आम्ही तो काही करू आता लपवण्यासारखा नाही आहे। ठीक आहे, आज नाही झालं तर 2.5 वर्षानंतर होऊ। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, जय महाराष्ट्राच्या बातमीची एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलेली आहे। काही फेरबदल होण्याची शक्यता आहे, नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। कोणते असतील हे नवीन चेहरे? जगदीश, विधिमंडळ अधिवेशनाच्या काळामध्ये आपण हुरडा पार्टीतील आमदार हा कार्यक्रम घेतला होता आणि याच्यामध्ये मनमोकळ्या गप्पा मारत असताना आमदारांनी, जे 3 टर्मचे आमदार आहेत, यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि खंत देखील बोलून दाखवलेली आहे की आम्हाला मंत्रिपद मिळालेलं नाही। आणि आता महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये भाकरी फिरणार अशा प्रकारची एक माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। जे नवीन चेहरे आहेत किंवा ज्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं मागील काही वर्षांमध्ये, त्यांनाच मंत्रिपदाची माळ जी आहे त्यांच्या गळ्यामध्ये पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे हे चेहरे कोण असणार आहेत? कारण राजेश क्षीरसागर देखील अनेक टर्मचे आमदार आहेत। 2019चा टर्म सोडला तर ते देखील फार काळ आमदार म्हणून त्यांनी कार्यकाळ केलेला आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र बोंडेकरांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे। तर अनेक असे शिवसेनेमध्ये चेहरे आहेत ज्यांना अनेक टर्मचे आमदार असून देखील मंत्रिपद मिळाले नाहीयेत। त्यामुळे या सगळ्यांचा विचार एकनाथ शिंदे करणार आहेत का? कारण जय महाराष्ट्राच्या बातमीची ही दखल खऱ्या अर्थाने म्हणावी लागेल आणि येत्या काळामध्ये हे जे फेरबदल आहेत ते आपल्याला झालेले पाहायला मिळतील। जगदीश, मात्र कुणाल, नवीन चेहऱ्यांना संधी देताना त्या आमदाराचे त्या पालिका क्षेत्रातील यश हे निकष सुद्धा बघितला जाईल। या व्यतिरिक्त आणखीन काही निकष हे बघून मंत्रिपदासाठी चेहऱ्यांना संधी दिली जाईल। खऱ्या अर्थाने पालिका निवडणूक ही प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांची लिटमस टेस्ट असणार आहे। याच्यामधूनच या सगळ्या आमदारांची लिटमस टेस्ट झाल्यानंतर जो चेहरा किंवा जो आमदार चांगल्या प्रकारची कामगिरी करेल त्याच्याच गळ्यामध्ये ही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वच आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागा, सर्व मंत्र्यांनी तयारीला लागा अशा प्रकारच्या सूचना देखील शिंदेनी केलेल्या आहेत। त्यामुळे या लिटमस टेस्ट मध्ये कोण नेमकं खरं उतरतो किंवा कोण पास होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। ठीक आहे कुणाल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।